भूखंड विक्री प्रकरणी गणेश नाईक आक्रमक झालेत। सिडको आणि सरकारमध्ये दलाल वसल्याचा नाईक यांचा आरोप आहे। भूखंड हस्तांतरण आणि विक्रीला स्थगिती देण्याची मागणी होतीये। गणेश नाईकांचा आपल्या सरकारला हा घरचा आहेर दिसतोय। सिडकोकडनं जे भूखंड महानगरपालिकेला मिळाले त्याला स्वायत्त अधिकार असले पाहिजे, त्याच्यातला मतितार्थ आहे आणि त्या दृष्टीने शासन भविष्यातली कार्यवाही करणार आहे। हे देखील प्रधान सचिवांची चर्चा झाल्यानंतर हे निश्चित झालेलं आहे। फक्त याच्यामध्ये मला एकच सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी निदर्शनाला आणून द्यायचं आहे की याच्यामध्ये सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही संस्थांच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये देखील काही विषय प्रलंबित होते, त्याच्यावर देखील काही निकाल झालेले आहेत। पण एक मात्र आपल्या माध्यमातून मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जी जागा 40 स्क्वेअर किलोमीटर ही सिडकोमधनं महानगरपालिकेला दिलेली आहे, ती त्याचे स्वायत्त अधिकार हे महानगरपालिकेचे तसेच ठेवण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीची कार्यवाही लवकरात लवकर होईल। जोपर्यंत ह्याची वाटप होत नाही, एमआयडीसीच्या आणि सिडकोचे भूखंड महापालिकेला मिळत नाहीत, तोपर्यंत त्याला स्थगिती द्या। प्रधान सचिव जरी गरज पडली तर प्रधान सचिव नगरविकासनी त्या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलून त्याचा निपटारा, आणि माझं म्हणणं असं की ते तुम्ही बोलवणार आहात का? आणि जोपर्यंत त्याचा निपटारा होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल्डरला विकलेला, आणि माननीय मंत्री महोदय बोलले की कोर्टात अरे तुम्ही जर ठरवलं ना तर त्या बिल्डरला बोलून बाबा तुला हा त्याच्याऐवजी दुसरा भूखंड देतो। इथे दलाल आहेत या सिडकोमध्ये आणि या शासनामध्ये सुद्धा ह्या बिल्डर लोकांचे दलाल आहेत। या दलालांच्यामुळे संपूर्ण जनतेच्या स्वप्नाची चक्काचूर झालेला आहे की जोपर्यंत याचा निपटारा होत नाही तोपर्यंत ते भूखंड तसे स्थगित ठेवले जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।